सो वेलकम माय डियर फ्रेंड्स इन आवर नेक्स्ट लेक्चर. आपलं लेक्चर आता आपण थोडंसं पुढे सरकवू. ठीक आहे, आपण बघितलं की सरफेस ऑफ अर्थ वर जी ची व्हॅल्यू काय असते. ठीक आहे, आपण 9.78 वर आलो आणि अप्रॉक्सिमेटली आपण त्याला 10 असं म्हणलं आणि त्यामुळं आपण त्या सरफेस ऑफ अर्थ वर त्या जी ची व्हॅल्यू काढू शकलो. आता आपल्याला बघायची की व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. ठीक आहे, अर्थच्या सरफेसवर बघितली, आता त्याच्यामध्ये व्हेरिएशन कुठं कुठं होतं किंवा काय काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये काही केसेस दिले तुम्हाला, आपण त्या केसेस पाहूयात आणि त्या केसेसला आपण थोडंसं समजून घेऊयात. पहिली केस बघा, ए चेंज अलॉंग सरफेस ऑफ अर्थ. त्याच्यावर काय परिणाम होतो, म्हणजे अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ त्या जी च्या व्हॅल्यूवर काही थोडासा चेंज होतो का नाही हे आपल्याला पाहायचंय. त्यामुळे त्यांनी काय म्हणले, विल व्हॅल्यू ऑफ जी सेम एव्हरीवेअर ऑन अर्थ. जी ची व्हॅल्यू ही सगळीकडे सरफेस अलॉंग द सरफेस सेम असेल का. त्याचं उत्तर असं आहे की त्याचं उत्तर नो त्यांनी दिलेलं आहे किंवा त्याचं उत्तर नोच आहे. ठीक आहे, ते कशामुळं, अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. आता अर्थ एक्झॅक्टली स्पेरिकल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एक्झॅक्टली स्पेरिकल असतं तर अलॉंग द सरफेस त्याची व्हॅल्यू सगळीकडे सेम असते, त्याचा रेडियस सगळीकडे सेम होता. पण इथे काय झालं, डिस्टन्स ऑन पॉइंट टू पॉइंट ऑन अर्थ चेंजेस ड्यू टू रोटेशन. जशी जशी रोटेशन होत जाते तसा तो आरचा डिस्टन्स किंवा आरची व्हॅल्यू ही चेंज होत जाते असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थवर काय आहे बघा, अर्थ ही बल्जेस ऍट द इक्वेटर अँड फ्लॅटर ऍट द पोल्स. ठीक आहे, आता ही अर्थ आहे, हे आहे पोल आणि हा आहे इक्वेटर. ठीक आहे, आपण पोल कन्सिडर केल्यानंतर काय म्हणते, बल्जेस ऍट द इक्वेटर. आता ह्या दोन्ही गोष्टी खेचल्या गेल्यामुळं मधात थोडासा मोठा पार्ट राहतो आणि शेवटी तो निमुळता पार्ट, म्हणजे इकडे निमुळता, इकडे थोडा मोठा आणि इकडे निमुळता पार्ट, असा त्याचा डिस्टन्स तयार होतो. अँड फ्लॅटर ऍट द पोल्स, म्हणजे निमुळता आहे तो पोल्सच्या जागी, असं त्याचं म्हणणं आहे. सो त्याच्यामुळे काय झालं, रेडियस आहे तो लार्जेस्ट ऍट द इक्वेटर झाला. म्हणजे ह्या ठिकाणी रेडियस मोठा झाला कारण ते बल्ज आउट होते, आणि ह्या ठिकाणी म्हणजे पोल्सच्या ठिकाणी रेडियस हा स्मॉलेस्ट झाला कारण तो निमुळता होत गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट ऍट द पोल्स अँड लोएस्ट ऍट द इक्वेटर. आता हायेस्ट ऍट द पोल्स, तुम्ही तर म्हणाल स्मॉलेस्ट ऍट द पोल्स, रेडियस काय झाला, स्मॉल झाला पोल्स पाशी, पण व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट ऍट द पोल्स म्हणते. तुम्हाला काही आलं का लक्षात, रिलेशन कशामुळे लावले, रिलेशन लावले इथं बघा, जी इक्वल्स टू जी एम बाय आर स्क्वेअर. हे आपण शिकले, जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता इथं बघा, जी काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, म्हणजे रेडियसला त्याचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आर जर वाढत गेला तर जी कमी होत जाणार आहे. त्यामुळं स्मॉलेस्ट रेडियस स्मॉलेस्ट कुठं आहे, पोल्स पाशी, त्यामुळं त्याचं व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट पोल पाशी आहे. कारण रेडियस जसा कमी झाला तशी जी ची व्हॅल्यू वाढली, ती व्हॅल्यू काय आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि दुसरी गोष्ट, लोवेस्ट व्हॅल्यू ऑफ जी लोवेस्ट ऍट द इक्वेटर. इक्वेटर पाशी काय झालं, आरचा डिस्टन्स वाढला त्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी झाली, ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण बघूया की नेक्स्ट बी काय म्हणतो. केस बी काय म्हणते, चेंज विथ द हाईट इन द चेंज इन जी अलॉंग द सरफेस, असं काहीतरी म्हणलं. ठीक आहे, चेंज इन जी विथ द चेंज ऑफ हाईट. काय म्हणते, ऍज वी गो अबाव अर्थ सरफेस, आपण जसं जसं अर्थच्या सरफेसच्या वरती जाऊ तसा आर इन्क्रीज होतो, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा आणि अर्थच्या सेंटरचा डिस्टन्स इन्क्रीज होतो. म्हणजे काय, रेडियस इन्क्रीज होतो आणि जी कमी कमी होत जातो. कोणतं रिलेशन आहे बघा, जी सेम जी इक्वल्स टू जी एम बाय आर स्क्वेअर. हे इनव्हर्स रिलेशन जी सोबत असल्यामुळं आर इन्क्रीज झाला की जी डिक्रीज होतो. जसा जसा आपण मग अर्थच्या सरफेसच्या अबाव जायला सुरू करू तसा तसा तो चेंज व्हायला सुरुवात होईल. आर इन्क्रीज होत जाईल, जी डिक्रीज होत जाईल. पर फॉर स्मॉल हाईट चेंज इट इज नेग्लिजिबल. म्हणजे जीचा जो चेंज आहे, जर अर्थच्या सरफेस पासून स्मॉल डिस्टन्स वरील जर ऑब्जेक्ट जात असेल तर तो नेग्लिजिबल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे केस 1 बघा काय म्हणते, अर्थ रेडियस किती आहे, 6400 किलोमीटर अर्थची रेडियस आहे. आणि प्लेन काय ट्रॅव्हल करतो, अबाव सरफेस 10 किलोमीटर हाईट वरती तो प्लेन ट्रॅव्हल करतो. म्हणजे काय झालं बघा, अर्थची रेडियस एवढी आहे आणि त्याच्यावर हाईट वर तो प्लेन ट्रॅव्हल करतो. म्हणजे हे आहे अर्थ आणि समजा इथं कुठंतरी प्लेन आपला ट्रॅव्हल करतो, हा 10 किलोमीटरचा डिस्टन्स आणि हा आहे 6400 किलोमीटरचा डिस्टन्स. ठीक आहे, अशी दोघांची बेरीज केल्यानंतर त्यांचं डिस्टन्स काय होतं, 6410 किलोमीटर.
पण हा चेंज एवढा छोटासा आहे, ह्या 6400च्या कंपॅरिझन मध्ये 10 किलोमीटर म्हणजे काहीच नाही, पॉईंट देखील नाही असा त्याचा अर्थ होतो, आणि त्यामुळं जी मध्ये होणारा चेंज हा नेग्लिजिबल होऊन जातो. आता सेकंड केस मध्ये बघा काय म्हणले, जे आर्टिफिशियल सॅटेलाइट असते, जे पृथ्वी भोवती गोल घेट्या घालते किंवा ती पृथ्वी भोवती फिरते, ती बघा हायर डिस्टन्सवर फिरते. ठीक आहे, ती आता प्लेन 10 किलोमीटर आहे, तर तिचा समजा डिस्टन्स 1000 किंवा 2000 किंवा 3000 किलोमीटर असं आपण काहीतरी पकडू, आणि त्या डिस्टन्सला ती ट्रॅव्हल करत राहते, म्हणजे ती फिरत राहते. ती कोण? आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता हा चेंज काय आहे? खूप लार्ज चेंज आहे हाईट मध्ये. ठीक आहे, 10 किलोमीटर काहीच नव्हता, पण 10 किलोमीटर आणि 4000 किलोमीटर ह्यात काहीतरी फरक आहे ना, म्हणजे 4000 खूप लार्ज चेंज झाला. त्याच्यामुळे जी ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू डिस्टन्स चेंज होत जाते, आणि जी ची व्हॅल्यू तिथे कमी होते, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे कमी होत जातो आणि जी ची व्हॅल्यू तिथे कमी होत जाते असं आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा पुस्तकामध्ये एक सुंदरसा टेबल दिलेला गेला आहे, तिथे कंपॅरिझन केले की कोणाची व्हॅल्यू कुठे चेंज होते आणि ते अकॉर्डिंग टू हाईट कशी कशी चेंज होत जाते. ठीक आहे, तो एकदा टेबल पाहून घ्या. आता आपण पाहूया की सी ऑब्जेक्टचं काय म्हणणं आहे. नाव सी काय म्हणते बघा, चेंज विथ द डेप्थ. आपण बघितलं अलॉंग द सरफेस, आपण बघितलं हाईट जर वाढत गेली तर काय होतं. आता आपल्याला पाहायचं की डेप्थ जर वाढत गेली तर काय होतं, म्हणजे अर्थच्या सेंटरमध्ये जर जसं जसं डेप्थ मध्ये जाऊ तसं तसं काय होईल आपल्याला पाहून घ्यायचंय. त्यांचं म्हणणं काय, व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस ऍज वी गो ॲट द डेप्थ. ऑफकोर्स आता हाईटला गेल्यानंतर चेंज झाली तर डेप्थला गेल्यानंतर चेंज होणार. ठीक आहे, रेडियस काय होतं तिथं कमी कमी होत जाते. बघा तो फॉर्म्युला आणखी एकदा तोच फॉर्म्युला सेम, काय जी इक्वल्स टू जी एम बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, हाईट वाढत चालली होती त्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी होत चालली होती. आता हाईट कमी होत जाणार आहे म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शनल आहे, तर जी ची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. ठीक आहे, मग रेडियस डिक्रीजेस ऍज वी गो टुवर्ड्स द सेंटर, सो जी इंक्रीजेस. ह्या फॉर्म्युल्याप्रमाणेच इनव्हर्स तिथं त्यांनी रिलेशन लावलेलं आहे. इन दॅट मास अल्सो कॉन्ट्रीब्युट्स, म्हणजे जे बॉडीचं किंवा ऑब्जेक्टचं जे मास आहे तेही थोडंफार तिथं कंट्रीब्यूट करतं, आणि मास आणि रेडियस ह्या दोघांच्या सोबतीमुळं जी ची व्हॅल्यू ही वाढत जाते. मग आता बघा अर्थ सारखंच एव्हरी अदर प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस, म्हणजे जे डिफरंट प्लॅनेट्स आहेत. आता बघा अर्थ सारखा जे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे ते आपण ज्या पाठवल्यात त्यांना काहीतरी वेगळं मास आहे, त्यांना काहीतरी वेगळा रेडियस आहे, आणि दुसरे जे प्लॅनेट्स आहेत लाईक गुरु शुक्र शनी असं जे म्हणतो आपण, त्यांना काहीतरी वेगळं मास आहे आणि त्यांचा रेडियस काहीतरी वेगळाच आहे. त्याच्यामुळं काय होतं, सो अकॉर्डिंग टू जी, म्हणजे हा फॉर्म्युला कोणता होता, जी एम बाय आर स्क्वेअर, त्याच्यानुसार जी ची व्हॅल्यू ही डिफरंट असते डिफरंट प्लॅनेट्सवर, कारण त्यांचं मास आणि रेडियस चेंज असल्यामुळं. आता सो व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मून काय, 1/6 ऑफ द अर्थ, म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ही मूनवर 1/6 ऑफ अर्थ आहे. म्हणजे काय बाबा, आपण जर एखादा सेम फोर्स लावला, त्या सेम फोर्सने आपण उडी जर मारली, तर ती मारलेली उडी आपण काय अर्थवर जर ती 1 मीटर जात असेल तर तीच त्या सेम फोर्समध्ये चंद्रावर किंवा मूनवर म्हणा 6 मीटर पर्यंत ती उडी जाऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं की मास आणि वेट कोणाला म्हणतात. ठीक आहे, मास आणि वेटचा एक छोटासा कन्सेप्ट आलेला आहे आणि त्या कन्सेप्टला आपल्याला आता थोडंसं पाहून घ्यायचं आहे. बघा मास कशाला म्हणतात, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट, म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर जे मॅटर आहे ते जे ऑब्जेक्ट मध्ये जेवढं प्रेझेंट आहे त्या अमाऊंट ऑफ मॅटरला आपण मास असं म्हणतो. त्याचा एसआय युनिट आहे किलोग्राम म्हणजेच केजी. बघा त्याचे क्रिटिकल पॉइंट्स किंवा नोट पॉइंट्स काय आहेत, मास म्हणजे ते स्केलर क्वांटिटी, त्याची व्हॅल्यू कुठेच चेंज होणार नाही, त्याची व्हॅल्यू सगळीकडे सेमच राहील. ठीक आहे, नॉट चेंज वेन वी गो टू अदर प्लॅनेट्स ऑल्सो, म्हणजे दुसऱ्याही प्लॅनेट्सवर गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही असं त्याचं म्हणणं आहे, कारण ती स्केलर क्वांटिटी आहे आणि त्याची म्हणजे काय फंडामेंटल एक बेसिक क्वांटिटी आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कुठेच गेल्यानंतर चेंज होणार नाही. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, मास इक्वल्स टू मेजर ऑफ इनर्शिया. ठीक आहे, मास काय, इनर्शियाला मेजर करण्याचं साधन आहे. म्हणजे मास काय, मेजर ऑफ इनर्शिया, म्हणजे हायर मास असेल तर हायर इनर्शिया असेल किंवा हायर इनर्शिया असेल तर हायर मास असेल, असं त्याचं म्हणणं आहे अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन. ठीक आहे, आता आपण पाहूया की वेट म्हणजे नेमकं काय, मास कशाला म्हणतात ते पाहिलं, ती स्केलर क्वांटिटी हे देखील पाहिलं, त्याचं चेंज कुठेच होत नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू सगळीकडे सेम राहते, अदर प्लॅनेटवर गेल्यानंतरही हेही आपण पाहिलं. आता आपण पाहूया की वेट म्हणजे काय. वेट कशाला म्हणतात, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट. ती फोर्स आहे, म्हणजे वेट हे मेजर कशाचं आहे, फोर्सचं, जी की फोर्स अर्थ एक्झर्ट करते आणि ती अर्थ
त्या फोर्सद्वारे त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करते, त्याच आपण व्हॅल्यूला वेट असं म्हणतो. म्हणजे बघा, फोर्स ऑन सरफेस ऑफ अर्थ. आता इथे काय म्हणलंय, फोर्स तो अट्रॅक्ट करते अर्थ आपल्याकडे स्वतःकडे, त्याच्यामुळे वेट म्हणजे डब्ल्यू म्हणजे आपण फोर्स कन्सिडर करू शकतो, कारण तोच फोर्स आहे जो अर्थ अट्रॅक्ट करतो. त्यामुळे फोर्स इक्वल्स टू mg आपण असंही कन्सिडर करू शकतो. आता आपल्याला जी ची व्हॅल्यू काय, gm/r² ही आपल्याला माहित आहे. ठीक आहे. सो वेट बिंग फोर्स झाले म्हणजे काय, हे महत्वाचं आहे. वेटच फोर्स सारखं ऍक्ट करते किंवा फोर्सलाच आपण वेट असं कन्सिडर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं SI युनिट काय आहे, न्यूटन. ठीक आहे. आता वेटच फोर्स सारखा ऍक्ट करत असल्यामुळं किंवा फोर्स हा वेट सारखा ऍक्ट करत असल्यामुळं ती झाली क्वांटिटी वेक्टर. कारण फोर्स हा डायरेक्शन कुठे आहे, फोर्सची डायरेक्शन अर्थच्या सेंटरकडे. ठीक. त्यामुळं ती क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळते किंवा ती क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ॲज व्हॅल्यू ऑफ जी नॉट सेम एव्हरीवेअर. आता बघा, आपण पाहिलं होतं की जी ची व्हॅल्यू पोल्सला चेंज होते, इक्वेटरलाही चेंज होते. इक्वेटरला बल्ज आउट झाल्यामुळं त्याचा रेडियस जास्त आहे, त्यामुळे ते जी ची व्हॅल्यू कमी आहे आणि पोल्सला तो निमुळता गेल्यामुळं कमी कमी झाल्यामुळं त्याची रेडियस ही कमी आहे आणि तिथं जी ची व्हॅल्यू जास्त आहे असं आपण म्हणलं. सो जी ची व्हॅल्यू अर्थवरही सेम नाही किंवा दुसरीकडे कुठेही गेलं तरी सेम नाही. त्यामुळं वेट ही सेम आहे का असं आपण म्हणू शकतो का, कारण F इक्वल्स टू mg आहे. जी जर वाढत गेला तर F वाढत जाणार म्हणजे वेट वाढत जाणार असं त्यांचं सोपं सरळ साधं म्हणणं आहे. त्यामुळं दुसऱ्या प्लॅनेटवर गेल्यानंतर आपलं वेट वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. बट आपण काय करतो, वेटलाच आपण मास आणि वेटच्या मेजरसाठी यूज करतो. असं आपलं आता अंगवळणी पडले की आपण वेट म्हणले की आपल्याला मास काय आणि वेट काय हे दोन्ही मेजर आपण एकातच करून टाकतो. ठीक आहे. पण ह्या गोष्टी कम्प्लिटली डिफरंट आहेत, ते आपण आता पाहिले. म्हणजे मास काय स्केलार तर वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेट थोडंसं चेंज होत जातं पण मास चेंज होत जात नाही. फ्री फॉल, फॉल म्हणजे पडणे, फ्री म्हणजे फ्रीली पडणे. आता त्याचा अर्थ दुसरा काय असतो. ठीक आहे. फ्री फॉल, तर त्या फ्री फॉल मध्ये त्यांनी काय म्हणायचं बघा, त्यांनी काय म्हणतायत की ऑब्जेक्ट मूव्स अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन कॉल्ड फ्री फॉल. हा शब्द महत्वाचा आहे बघा, ग्रॅव्हिटी अलोन. तिथे दुसरा कोणताच फोर्स नाही लागला पाहिजे, म्हणजे जिथे ज्या ऑब्जेक्टवर दुसरा कोणताच फोर्स नाही लागला गेला, फक्त ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये तो पडतोय, त्या कंडिशनला आपण फ्री फॉल असं म्हणतो. ठीक आहे. बघा, आता आपण दगड एका ठिकाणी आपण दगड पकडला. ठीक आहे. आणि दगड पकडलाय आणि त्या दगडावर काय काय बघा, खालून आपण काय केलंय, अपोजिट फोर्स लावलाय आणि त्याला ग्रॅव्हिटी ओढण्याचं काम करते, पण आपण त्याला वर धरतोय म्हणजे आपल्या हाताचा फोर्स दगडावर लागतोय, ग्रॅव्हिटीचा फोर्स त्याच्यावर खाली लागतोय. इथं काही त्याच्यावर फ्री फॉल आहे का, नाही. म्हणजे काय, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 पण आहे आणि फ्री फॉल पण नाही. पण जसं आपण ऑब्जेक्ट तो सोडून दिला, हा दगड पकडला होता तो सोडून दिला, इनिशियली त्याची व्हेलॉसिटी काय होती, 0 होती. आता तो ऑब्जेक्ट पडत 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 चाललाय म्हणजे त्याची व्हेलॉसिटी वाढत चालली आहे अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये किंवा ग्रॅव्हिटेशन मध्ये त्याची व्हॅल्यू काय करत चालल्या, वाढत 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 चालल्या आणि त्याची व्हेलॉसिटी देखील वाढत चालल्या. पण या इथे काय व्हायलंय बघा, अर्थवर पडताना त्याच्यावर एअरचा फोर्स अपोज करतोय त्याला आणि बाइंड फोर्स सुद्धा लागतोय. त्यामुळं ट्रू फ्री फॉल जो आहे तो व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. त्या व्हॅक्यूम मध्ये दुसरं काहीच फोर्स लागत नाही, फक्त ग्रॅव्हिटी जेव्हा आपण फोर्स लावला त्याच्या अंडर जो इन्फ्लुएन्स मध्ये तो ऑब्जेक्ट पडतो त्या ऑब्जेक्टला आपण फ्री फॉल असं म्हणतो. म्हणजे काय, सो ऍट फ्री फॉल इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट u इक्वल्स टू 0 आहे, गोज इन्क्रीजिंग ड्यू टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जेव्हा जी त्याच्यावर ऍक्ट होतं तेव्हा फ्री फॉलची व्हेलॉसिटी ती वाढत जाते. ड्युरिंग फ्री फॉल फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस अँड बायंड ऑल्सो ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यामुळं ट्रू फ्री फॉल पॉसिबल इन व्हॅक्यूम ओनली. जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे हे सगळे नोट्स पॉईंट दिले गेले. फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट व्हेलॉसिटी रिचिंग अर्थ, म्हणजे जेव्हा तो ऑब्जेक्ट इथून सोडला आणि अर्थच्या सरफेसवर म्हणजे येऊन पडला, तिथली व्हेलॉसिटी किती होती, ती वाढत गेली कमी होत गेली ती, आणि टाइम टेकन फॉर इट, त्या ऑब्जेक्टला इथून इथपर्यंत पडण्यासाठी लागलेला टाइम, ह्या दोन्ही कशाने कॅल्क्युलेट होतात, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. त्या न्यूटनच्या इक्वेशन वरून आपण त्याची व्हेलॉसिटी आणि टाइम कॅल्क्युलेट करण्याचं काम करतो. ठीक आहे. फ्री फॉल मध्ये आता इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, u इक्वल्स टू 0. म्हणजे बघा, ऑब्जेक्ट इथं होता, त्याला आपण सोडला,
एका टाइम ऑफ इन्स्टंटला सोडल्यानंतर त्याची स्टार्टिंगची व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल 0, मान्य. ऍक्सेलरेशन ए इक्वल्स टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल, कारण ग्रॅव्हिटी त्याला खेचण्याचं काम करते, म्हणजे ए इक्वल्स टू जी असेल. ठीक आहे. सो वी कॅन राईट इट ॲज, म्हणजे इक्वेशन जे दिले होते न्यूटन्सनी, इक्वेशन ऑफ मोशन जे नववीमध्ये आपण पाहिले, 9th क्लासमध्ये जे आपण इक्वेशन्स ऑफ मोशन्स पाहिलेत, त्यामध्ये त्या इक्वेशन्सला आपण ए च्या जागी जर जी लावलं, v इक्वल्स टू एटी होतं, तर v इक्वल्स टू जी टी, एस इक्वल्स टू हाफ जी टी आणि व्ही स्क्वेअर इक्वल्स टू 2gS. हे आपण इक्वेशन लिहू शकतो का? लिहू शकतो. परफेक्टली मॅच होते, आपण लिहू शकतो. ठीक आहे. फॉर कॅल्क्युलेटिंग मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स, acceleration is negative, that is direction opposite to velocity, so minus g taken. ठीक आहे. आता त्या ऑब्जेक्टची मोशन कॅल्क्युलेट करण्यासाठी काय बाबा ऍक्सेलरेशन निगेटिव्ह घेण्यात आले, म्हणजे -g आपण त्याची व्हॅल्यू घेतली आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय, डायरेक्शन त्याची अपोजिट टू व्हेलॉसिटी आहे, त्याच्यामुळं -g त्याची व्हॅल्यू घेण्यात आलेली आहे. मॅग्निट्यूड ऑफ g सेम आहे, बट त्याची व्हेलॉसिटी काय डिक्रीज होत चालली आहे ड्यू टू निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. ठीक आहे. ऍक्सेलरेशन निगेटिव्ह लागल्यामुळे त्याची व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ही कमी होत जाणार, कारण त्यांची डायरेक्शन वेगवेगळे आहेत, व्हेलॉसिटीची आणि ऍक्सेलरेशनची ही डायरेक्शन ही अपोजिट आहे. ठीक आहे. सो द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट, ह्याच्या दोन गोष्टी आहेत, मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट. त्यांना आपण म्हणू शकतो का मुव्हिंग ओनली अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, म्हणू शकतो, कारण त्यांच्यावर फक्त ग्रॅव्हिटी एक्झर्ट होते आणि त्यामुळे आपण त्यांना फ्री फॉल मध्ये आहेत असं म्हणू शकतो. दस दे आर इन फ्री फॉल. हा होता फ्री फॉलचा कन्सेप्ट. ठीक आहे. आता आपण फ्री फॉल पाहिला, आपल्याला पाहायचे की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हा छोटासा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. काय म्हणतात त्याला, एनर्जी स्टोअर इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑफ स्टेट कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. ऑब्जेक्ट मध्ये तो ज्या पोझिशनला आहे त्यामध्ये थोडीशी काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असते. तो ऑब्जेक्ट काय बाबा कोणत्या तरी पोझिशनला आहे आणि त्या पोझिशननुसार त्याची पोटेन्शियल एनर्जी असते, ती एनर्जी त्याच्या विदिन स्टोअर केली जाते, त्याच एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह. ही पोटेन्शियल एनर्जी काय रिलेटिव्ह आहे, ते काय होते, इन्क्रीजेस ॲज वी गो ग्रेटर हाईट फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ. पोटेन्शियल एनर्जी ही इन्क्रीज होते जेव्हा आपण अर्थच्या सरफेस पासून दूर 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 होत जातो. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास m ॲट हाईट h. आता आपण कन्सिडर केली की आपण पोटेन्शियल एनर्जी आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची काढायची आहे, त्याचा मास m आहे आणि हाईट h आहे, तर पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh इक्वल्स टू ॲट हाईट h. एखाद्या पर्टिक्युलर हाईटला ती पोटेन्शियल एनर्जी mgh या फॉर्म मध्ये येते. ठीक आहे. m म्हणजे मास, g म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, h म्हणजे हाईट ॲट विच दॅट ऑब्जेक्ट इज प्लेस्ड. आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू 0 ती आहे ॲट सरफेस ऑफ अर्थ. आता अर्थच्या सरफेसवर बघा ती कोणतीच हाईट अटेंड करत नाही, म्हणजे त्यांची हाईटच मुळात संपल्यामुळं ह्या ची व्हॅल्यू 0 होते आणि एनिथिंग इंटू 0 काय होतं 0. त्यामुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी सरफेस अर्थच्या सरफेसवर 0 दाखवण्यात आली आहे. वेन h इज स्मॉल कम्पेअर्ड टू r. ठीक आहे. म्हणजे जी हाईट एखाद्या ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केली आहे अर्थच्या सरफेस पासून, ती r म्हणजे काय रेडियस, अर्थच्या रेडियसनुसार खूप कमी आहे. म्हणजे आता बघा रेडियस काय 6400 किलोमीटर, पण जर हाईट आपण ट्रॅव्हल केली फक्त 10 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे प्लेन 10 किलोमीटर अबाव सरफेस ऑफ अर्थ उडतंय आणि रेडियसचीच काय म्हणजे त्याची व्हॅल्यू काय 6400 किलोमीटर. सो इन दॅट केस जी इक्वल्स टू कॉन्स्टंट, सो वी यूज अबाव फॉर्म्युला. म्हणजे त्या रेडियसला किंवा त्या हाईटला आपण काहीच महत्व देत नाही आणि आपण त्याला कन्सिडर करतो रेडियस ऑफ अर्थ नुसारच, त्यामुळे तिथे काय होतं जी हा कॉन्स्टंट असो. सो आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो mgh, जेव्हा हाईट ही खूप स्मॉल आहे अर्थच्या सरफेसवरती. ठीक आहे. आता स्मॉलर हाईट्सला काय होती, हाईट ही निग्लिजिबल होती, त्यामुळं जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट होती आणि आपण काय केलं, पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh हा फॉर्म्युला वापरला. बट फॉर द लार्ज हाईट किंवा लार्ज हाईट जेव्हा त्यांनी ट्रॅव्हल केलेली असते तेव्हा काय होतं, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज होते, कारण हाईट वाढत चालली आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्यांचं रिलेशनशिप असल्यामुळं त्यांचं काय होते, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज होते विथ इन्क्रीजिंग हाईट. ठीक आहे. फॉर ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ जी इक्वल्स टू 0 होईल. ठीक आहे. म्हणजे हाईट एवढी वाढली किंवा डिस्टन्स एवढा वाढला की त्याचं जी ग्रॅव्हिटी आहे जे 0ला जाऊन पोहोचली. ठीक आहे. म्हणजे हाईट डिनॉमिनेटरमध्ये इन्फिनिटीच झाली डायरेक्ट, जी m बाय r स्क्वेअर मध्ये r हा इन्फिनिटीच झाला, एनिथिंग अपॉन इन्फिनिटी काय 0 होतो, त्यामुळं जी ची व्हॅल्यू ही 0 झाली. म्हणजे काय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ऍक्ट ऑन इट. ठीक आहे. म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी आता जी 0 झालाय तर mgh इक्वल्स टू 0 झाला. सो फॉर स्मॉल हाईट्स पोटेन्शियल एनर्जी इज निगेटिव्ह. आता स्मॉल हाईट्स म्हणजे इथं हे वाक्य का दिले, आता
जे अर्थची जी हाईट आहे त्याच्या अर्थचा जो रेडियस आहे त्याच्यापेक्षाही स्मॉल हाईट असली तर त्याची पोटेन्शियल एनर्जी ही निगेटिव्ह मध्ये असते असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. नाउ ऑब्जेक्ट इज रिअली हाय फ्रॉम द सर्फेस ऑफ अर्थ. ऑब्जेक्ट एवढा दूर आहे अर्थच्या सरफेस पासून की काही सांगता येत नाही. ठीक आहे. पण तिथे मग त्याच्यावर जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो, जेव्हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट होते, तेव्हा काय होतं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू -g कॅपिटल M स्मॉल m अपॉन r प्लस h. आता हा फॉर्म्युला असा का दिलाय त्याच्या अगोदर हे पाहू की m काय आहे, मास ऑफ अर्थ, r रेडियस ऑफ अर्थ, m मास ऑफ ऑब्जेक्ट, h हाईट ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. म्हणजे एखादी सॅटेलाइट जर आपण कन्सिडर केली, सॅटेलाइट आणि अर्थ, तर सॅटेलाइटला आपण म्हणू m मास ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या जागी आपण सॅटेलाइट पकडली. ठीक आहे. हा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट आहे m मास ऑफ अर्थ. तोच सेम फॉर्म्युला आहे. आता इथे r स्क्वेअर होता तेव्हा काय होतं की अर्थचा रेडियस होता एकुलता एक, त्यामुळे आपण r स्क्वेअर पकडला. पण ह्याला r प्लस h का पकडलं, एक तर रेडियस ऑफ अर्थ आहे प्लस हाईट जी ट्रॅव्हल केली आहे एका ऑब्जेक्टने त्याची हाईट आहे, त्यामुळे ह्या दोघांना प्लस करण्यात आले आणि r स्क्वेअरच्या जागी r प्लस h घेण्यात आलं. आणि पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू g कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन r प्लस h अशी देण्यात आली. आणि ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण जर त्याची हाईट लार्ज असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरून ते गणित सोडवतो किंवा ते प्रॉब्लेम सोडवण्याचं काम करतो. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपण काय केलंय, आता ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर पूर्णपणे आपण रॅपअप करत आलो. ठीक आहे. आता आपला एक लास्टचा पॉईंट राहिला, कोणता, एस्केप व्हेलॉसिटी आणि इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. नेहमीप्रमाणे आपण चॅप्टरच्या नंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट घेतो, त्याप्रमाणे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आणि एस्केप व्हेलॉसिटी झाल्यानंतर आपला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा पूर्णपणे समाप्त होणार आहे. ठीक आहे. मला अपेक्षा नक्कीच आहे की तुम्ही त्याच्या नोट्स घेत असाल, त्याचा अभ्यास करत असाल आणि त्याचप्रमाणे तुम्ही एक्सेल कराल अशी मी अपेक्षा धरून हे पुढे चालतो. ठीक आहे. आपला बघा लास्टचा पॉईंट राहिलेला कोणता, एस्केप व्हेलॉसिटी. मग एस्केप व्हेलॉसिटी बघण्याआधी आपण काय काय बघितलं भाऊ, आपण काय बघितलं, बॉल वरती फेकला म्हणजे बॉल थ्रोन अपवर्ड्स, आपण एक बॉल घेतला आणि तो वरती फेकला. पण ऍट सर्टन लेवल त्याची काय, म्हणजे बॉल जेव्हा वरती फेकला तो वरी जात असताना त्याची व्हेलॉसिटी ही कमी 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 होत गेली. ठीक आहे. ड्यू टू ग्रॅव्हिटेशन. कशामुळं, बॉल असा वरी फेकला होता आणि त्याला ग्रॅव्हिटेशन असा खाली 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 रागत चालला होता, त्यामुळे आपण काय केलं, त्याचं म्हणलं की व्हेलॉसिटी कमी कमी होत चालली आहे आणि व्हेलॉसिटी बिकम 0 ऍट सर्टन हाईट. मग काय केले, आपली ताकद एवढीच होती, बॉल इथपर्यंत गेला पण ग्रॅव्हिटेशन फोर्स पण वाढायला लागलं त्याला आणि ह्या पॉइंटला मग त्याची व्हेलॉसिटी काय झाली, 0 झाली आणि बॉल काय करायला लागला, खाली पडायला लागला. ठीक आहे. सो मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे याचा अर्थ आपण काय लावू शकतो, आपण ज्या ताकदीने बॉलला वरती फेकले, ठीक आहे, एका इनिशियल व्हेलॉसिटीनं, त्याच्यानुसारच किंवा त्यावरच त्याची मॅक्झिमम हाईट ही डिपेंड आहे असं आपण म्हणलंय. ठीक आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट. आपण म्हणले की एका सर्टन लेवलला त्याची व्हेलॉसिटी 0 झाली. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी 0 झाली, मग नंतर आपण काय केलं पाहिलं, मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, आपण न्यूटन्स लॉ जेव्हा नवीन शिकलेला आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स, त्याच्यामधला थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय म्हणते बघा, ते इक्वेशन असं होतं की v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. v म्हणजे व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, a म्हणजे ऍक्सेलरेशन, s म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा त्याला आपण हाईट असं कन्सिडर करू. आता या केसमध्ये काय होतं, आपण बॉल वर फेकतोय तर आता डिस्प्लेसमेंट त्याची कोणत्या अर्थच्या सेंटर पासून वरती जिथपर्यंत जातो तिथपर्यंत, म्हणजेच काय, त्याची हाईट आपण मेजर केली तरी त्या हाईटला आपण इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट असं म्हणू शकतो. ठीक आहे. मग इथे काय होते बघा, v स्क्वेअर इक्वल्स टू 2as, v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. सिन्स v इक्वल्स टू फायनल व्हेलॉसिटी ऑफ बॉल, आता फायनल व्हेलॉसिटी आपण पाहिली की तो एका पॉइंटला जाऊन थांबला म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी काय झाली, 0. म्हणून काय झाली, फायनल व्हेलॉसिटी इक्वल्स टू 0. आणि ऍक्सेलरेशन बघा त्याचं कसं आहे, तो ऍक्सेलरेट होतोय पण त्याला ग्रॅव्हिटी ही खाली ओढते, त्या ग्रॅव्हिटी खाली ओढल्यामुळे त्याचं ऍक्सेलरेशन हे निगेटिव्ह मध्ये जाते, म्हणजे त्याचं डिसेलरेशन होते. म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन इक्वल्स टू -g आपण त्याला असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता या दोन गोष्टी घेऊन बघा, आपण काय केलं, या दोन गोष्टी घेतल्या आणि त्याला या फॉर्म्युल्यात पुट केलं. कोणता, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. मग आपण काय केलं, फायनल व्हेलॉसिटी त्याची 0 आहे, आपण म्हणून 0 केप्ट केलं, इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2 -g का घेतलं, तर त्याचं ऍक्सेलरेशन -g आहे म्हणून आपण -g घेतलं आणि त्याचे घेतले डिस्प्लेसमेंट s. त्यालाच आपण रिअरेंज केलं, काय केलं, रिअरेंज केलं आणि रिअरेंज करून आपल्याला काय भेटलं, हा 0 कटला, हा u ला मी इकडे घेऊन गेलो. ठीक आहे. मग u ला इकडे घेऊन आल्यानंतर u स्क्वेअर इक्वल्स टू राहिले काय, -2gs, हे g चं मायनस चिन्ह बाहेर आलं. ठीक आहे. u स्क्वेअर इक्वल्स टू -2gs आपल्याला भेटून गेलं. आपल्याला बघायचं की मॅक्सिमम हाईट ऑफ द बॉल काय असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय आहे,
तर आपल्याला डिस्प्लेसमेंट आपण काय केलंय, डिस्प्लेसमेंट एस इक्वल्स टू एच कन्सिडर केले, म्हणजे काय डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू हाईट कन्सिडर केले या केसमध्ये. तर आपल्याला एस इक्वल्स टू यू स्क्वेअर अपॉन मायनस 2g असं आपल्याला त्याची मॅक्झिमम हाईट बघायला भेटली. याचा अर्थ काय बघा, सो हायर इनिशियल वेलोसिटी यू इक्वल्स टू लार्जर हाईट ऑफ द बॉल इट गोज, म्हणजेच काय यू स्क्वेअर जर वाढला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल एस ची. एस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आहे आणि त्या डिस्प्लेसमेंटला आपण हाईट कन्सिडर केली आहे. ठीक आहे, आपण जर त्याला हाईट कन्सिडर केली आहे तर इनिशियल व्हेलॉसिटी यू जेवढी जास्त असेल तेवढी हाईट जास्त असेल, हे बनणं बरोबर आहे माझं. आणि ग्रॅव्हिटी जेवढी जास्त असेल तेवढी हाईट कमी असेल, म्हणजे काय बघा ह्याचं रिलेशन इनव्हर्सली आहे ग्रॅव्हिटीशी आणि ह्याचे रिलेशन डायरेक्टली आहे यू स्क्वेअर म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीशी. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आपण जेवढ्या ताकदीने फेकू तेवढ्या ताकदीने तो वरती जाईल आणि त्याची हाईट तेवढीच जास्त जाईल. ठीक आहे, हाय इनिशियल व्हेलॉसिटी यू इक्वल्स टू बॉल अपोज ग्रॅव्हिटी मोर इक्वल्स टू लार्ज हाईट इट कॅन गो, म्हणजे जेवढा आपण ताकदीने फेकू तेवढा तो ग्रॅव्हिटीला अपोज करेल आणि त्या अपोज करण्यामुळं त्याची हाईट तो लार्जर हाईट पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग ॲज वी गो हायर. आणि त्यामुळं जेवढी इनिशियल व्हेलॉसिटी जास्त तेवढी हाईट रीच झाली, जेवढी हाईट रीच झाली तेवढी ग्रॅव्हिटी लो लो होत गेली, असं आपण त्यातून कन्क्लूड करू शकतो. ठीक आहे, आपण काय स्टेटमेंट दिलं, जेवढी इनिशियल व्हेलॉसिटी जास्त तेवढा जास्त हाईटला तो जाईल. ठीक आहे, मग आपण बघा नेक्स्ट एक्सपेरिमेंट आपण काय केलं, आपण जर कन्सिडर केलं की इफ यू कीप इन्क्रीजिंग यू ऑफ द बॉल, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, आपण जर इनिशियल व्हेलॉसिटी त्याची वाढवत गेलो. ठीक आहे, म्हणजे आपण वाढवतच गेलो. ठीक आहे, त्याची कमी करण्याची आपण काय केली, दशा कमी करून टाकली आणि आपण त्या इनिशियल व्हेलॉसिटीला वाढवत गेलो. तर बॉल काय होईल, लार्जर हाईटला जाईल, हे आपल्याला माहिती आहे, आपण कन्क्लूड केलंय. सो बॉल एबल टू ओव्हरकम डाऊनवर्ड पुल ऑफ अर्थ, मी म्हणू शकतो का जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो त्याला पडत होता, जी अर्थ त्याला खाली खेचत होती, आपण काय म्हणलं इनिशियल व्हेलॉसिटी एस इक्वल्स टू यू स्क्वेअर अपॉन मायनस 2gs, यू स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एस. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजेच ह्या केसमध्ये हाईट आहे. ठीक आहे, म्हणजेच आपण जेवढा त्याला पुल म्हणजे जास्त देईल किंवा इनिशियल व्हेलॉसिटी जास्त देईल तेवढा तो हायर हाईटला जाईल, म्हणजे तो जो पुल आहे त्याला कमी करण्याचं काम करेल, अपोज करेल. म्हणजेच काय, ओव्हरकम द पुल गिव्हन बाय द अर्थ असं आपल्याला म्हणता येते. ठीक आहे, मी शुअरली म्हणू शकतो. ठीक आहे, असे कन्सिडर करा, म्हणजे एस्केप अर्थ फॉर एव्हर अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ. पण काय होईल, आपण काय केली इनिशियल व्हेलॉसिटी इन्क्रीज करत गेलो, त्याचा अपोज ग्रॅव्हिटेशनचा कमी कमी होत गेला, कारण तेवढं ताकदीने आपण फेकत गेलो. मग आपण म्हणू शकतो का ऑब्जेक्ट एकदा अर्थच्या बाहेर गेला आणि अर्थच्या बाहेर गेल्यानंतर त्याची काय डिस्टन्स हा इन्फिनिटी झाला. ठीक आहे, हाईट ही खूप वाढली आणि त्याच्यामुळं त्याच्या ग्रॅव्हिटेशनल पुलचा नाहीसा झाला आणि एकदा का ऑब्जेक्ट अर्थच्या बाहेर एस्केप झाला की तो परत फॉल बॅक होत नाही आणि आपण त्याच व्हेलॉसिटीला काय म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता ही एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपण कसं डिटरमाइन करणार बाबा, तर त्याचं डिटर्मिनेशन करण्यासाठी आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरावा लागेल आणि आपण त्या लॉनुसार तो काय म्हणतो, एनर्जी कॅन नेव्हर बी चेंज्ड ऑर इट कॅन बी ओनली ट्रान्सफर्ड, म्हणजे ती एनर्जी कन्झर्व होते. ठीक आहे, आपण जर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त लावली तर तो हायर हाईटला जातो, म्हणजे ह्या दोन्हीमध्ये ती एनर्जी कन्झर्व झाली आपण असं म्हणतो. आणि आपण तो बघूया की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार एस्केप व्हेलॉसिटी नेमकं काय म्हणते. मग आपण काय केलं बघा, ऑब्जेक्ट गोइंग व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम सरफेस ऑफ द अर्थ, जेव्हा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेस पासून वरती चाललाय किंवा व्हर्टिकली अपवर्ड चाललाय, तेव्हा आपण काय केलं, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी होती ती आपण काय केली, एस्केप व्हेलॉसिटी एवढी दिली. ठीक आहे, इनिशियल व्हेलॉसिटीची ताकद लावली तेवढी, ती ताकद काय केली आपण एस्केप व्हेलॉसिटीला जेवढी लागते तेवढी ताकद लावली, म्हणजेच त्याने काय करणार, ग्रॅव्हिटेशन फोर्सला एस्केप करणार अर्थच्या. ठीक आहे, असं आपण म्हणलं. मग आता काय बघितलं बघा, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. आपण पाहिलेला फॉर्म्युला मागच्या लेक्चरमध्ये आठवा, जर पाहिलं नसेल तर नक्कीच मागचं लेक्चर पाहून या. ठीक आहे, आपण तिथे काय म्हणलं होतं, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर, म्हणजे काय, फोर्स कमी कमी होत जाईल जेव्हा डिस्टन्स वाढत वाढत जाईल. ठीक आहे, किंवा फोर्स वाढत जाईल जेव्हा डिस्टन्स कमी कमी होत जाईल. मग त्याचं काय होणार, झिरो ॲट इन्फायनाइट ऑफ डिस्टन्स, म्हणजे फोर्स काय होणार, झिरो होणार केव्हा, इन्फायनाइट डिस्टन्सला. जेव्हा डिस्टन्स एवढा जास्त होईल तेव्हा त्याचा फोर्स काय होणार, झिरो होणार. आणि इफ म्हणजे आपण त्याच्यापासून बघा कन्क्लुजन काय लावू शकतो, इफ ऑब्जेक्ट वॉन्ट्स टू फ्री फ्रॉम अर्थ्स ग्रॅव्हिटी, जर ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटी पासून फ्री व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, इन्फायनाइट डिस्टन्सला जायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तो इन्फायनाइट डिस्टन्सला जाईल तेव्हाच त्याची फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ही नाहीशी होऊन जाईल असं आपण म्हणतो. आणि त्याचं म्हणणं काय की
की ऑब्जेक्ट कम टू रेस्ट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स अँड स्टेज देअर. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ऑब्जेक्टची जेव्हा ग्रॅव्हिटी नाहीशी होईल तेव्हा ऑब्जेक्ट काय रेस्टमध्ये येईल. म्हणजे त्याच्यावर फोर्स वडला जाणार नाही, त्यामुळे तो खाली येण्याचा प्रयत्नच करणार नाही, त्यामुळे तो ट्रॅव्हलही होणार नाही आणि त्यावेळेला तो ऑब्जेक्ट रेस्टमध्ये येईल आणि तो तिथेच राहील व्हॅक्यूममध्ये, ज्याच्यावर कोणताच फोर्स नाही आणि त्यामुळे तो कंटिन्यू तिथेच फिरण्याचं काम करेल किंवा तिथेच तो राहण्याचं काम करेल. आता आपण पाहूया की नेमके एस्केप व्हेलॉसिटीला आपण डिटरमाइन कसं केलं. आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन म्हणलं की आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार त्याचे डिटर्मिनेशन करू. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपण काय करू, त्या दोन्ही एनर्जीला कम्पेअर करण्याचं काम करू, न्यूटनचे लॉज ऑफ मोशन, आणि त्यानुसार आपण त्याची व्हेलॉसिटी डिटरमाइन करू. बाय कन्झर्वेशनल लॉ आपण काय म्हणू शकतो बघा, की फॉर एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, आता एक कन्सिडर केला की ऑब्जेक्ट ऑफ मास एमचा आहे आणि आपण त्याला दोन्हीकडे आता कम्पेअर करून बघू. कुठे कुठे, एक ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ठीक आहे, एकदम सरफेस ऑफ अर्थच्या जिथे ग्रॅव्हिटी आहे, ऍट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ जिथे ग्रॅव्हिटी नाहीये. आपण काय करू, त्याला कम्पेअर करून बघू. आता कन्झर्वेशन म्हणजे एनर्जी दोन्हीकडे सेम राहणार आहे, म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. मग इथली कायनेटिक एनर्जी बघा, अर्थच्या सरफेसवर कायनेटिक एनर्जी काय असणार, हाफ एम व्ही स्क्वेअर. आता व्ही काय असणार, इस्केप व्हेलॉसिटी, जी आपण व्हेलॉसिटी आपण त्याला दिली आहे, आणि तिकडे कायनेटिक एनर्जी काय असणार बघा, झिरो. झिरो का बरं लिहिले बघा, हाफ एम व्ही स्क्वेअर ऑफ मास एम म्हणले. ठीक आहे, हाफ एम आपण समजून घेतलं, पण त्याची व्हेलॉसिटी इन्फायनाइट डिस्टन्सला काय होणार आहे, हो झिरो होणार आहे. ठीक आहे. एका पॉइंटला जाऊन त्याची व्हेलॉसिटी ही झिरो होणार आहे आणि तो तिथेच राहणार आहे, आपण असं म्हटलं. ठीक आहे. त्यामुळे काय व्हेलॉसिटी झिरो झाली आणि एनिथिंग इनटू झिरो इक्वल्स टू झिरो. त्यामुळे कायनेटिक एनर्जी डिस्टन्स फ्रॉम अर्थ इज इन्फायनाइट डिस्टन्स ऑफ फ्रॉम अर्थ, तिथे कायनेटिक एनर्जी काय असणार, झिरो. समजलं. आता बघू पोटेन्शियल एनर्जी काय म्हणते. आता पोटेन्शियल एनर्जी आपण डिराईव्ह केली होती बघा, कुठून, पोटेन्शियल एनर्जी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. ती काय म्हणत होती, इथं बघा सरफेस ऑफ अर्थ वरती काय होती, मायनस जी एम कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर आपण डिराईव्ह केलं. त्यामुळं आपल्याला लक्षात आलं की ते कसं आणि काय झालं ते जर पाहायचं असेल तर प्रिव्हियस लेक्चर पहा आणि त्याच्यानुसार लिंक लागत येते. काय होतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा चॅप्टर तुम्ही फॉलो केला तर त्याला एकदम स्टार्ट पासून फॉलो केलं तर त्याची लिंक लागत जाते. त्यामुळे मी म्हणतोय की प्रिव्हियस लेक्चर्स पहा आणि इथे या. ठीक आहे. आलात. पोटेन्शियल एनर्जी काय झाली, मायनस जी एम एम बाय आर अशी त्याची पोटेन्शियल एनर्जी आली. आता पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फायनाइट डिस्टन्स, आर काय होता, रेडियस होता. ठीक आहे. आता इन्फायनाइट डिस्टन्सला आर काय असणार, इन्फायनाइटच असणार शुअरली. ठीक आहे. म्हणजे कितीतरी अंतर आहे तर त्याला आपण इन्फिनिटी कन्सिडर करतो. त्यामुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी काय झाली, जी एम एम अपॉन इन्फिनिटी. आता एनिथिंग अपॉन इन्फिनिटी इक्वल्स टू झिरो, हा पण लॉ आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी देखील काय झाली, झिरो. आता आपण बघूया की टोटल एनर्जी दोघांची काय म्हणते. बघा सरफेस ऑफ अर्थ त्याची टोटल एनर्जी E1 इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आपण तिथे ऍड केली हाफ एम स्क्वेअर इस्केप मायनस जी एम एम अपॉन आर. ठीक आहे. आपण हे पोटेन्शियल एनर्जी अगोदर किंवा कायनेटिक एनर्जी नंतर असंही करू शकतो, पण काय होतं याचं मायनस चिन्ह आहे तर आपल्याला अल्टिमेटली याच्यातून मायनसच करायचे. त्यामुळे मी अशी मांडणी केली की कायनेटिक प्लस पोटेन्शियल. ठीक आहे. हाफ एम स्क्वेअर इस्केप मायनस जी एम एम बाय आर. आता हा त्याचं काय आलं, E1 आला. ठीक आहे. ही E1 कुठं, अर्थच्या सरफेसवर. आता त्याप्रमाणे E2 बघू आपण काय म्हणतो, टोटल एनर्जी ऑफ E2 इक्वल्स टू कायनेटिक प्लस पोटेन्शियल. सेम कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी आपण मिक्स करायची. E2 इक्वल्स टू काय बघा, आता कायनेटिक एनर्जी काय आली, झिरो. पोटेन्शियल एनर्जी काय आली, झिरो. झिरो प्लस झिरो झिरो, त्याच्यामुळे E2 काय झाली, झिरो. आता आपल्याला काय मग करायचं होतं की फ्रॉम प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी E1 इक्वल्स टू E2 करायचं होतं. म्हणजे काय, जेवढी एनर्जी अर्थच्या सरफेसवर लागली आहे तेवढी इन्फायनाइट डिस्टन्सला पण लागली आहे, म्हणजे कन्झर्व झाली असं आपण म्हणतो. कारण एनर्जी कन्झर्व होत असते ती कधी संपत नसते असंही आपण म्हणतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणलं की E1 इक्वल्स टू E2. आता त्याचं पुढं काय होतं ते आपण पाहूया की E1 इक्वल्स टू E2 ला केल्यानंतर त्याचं काय काय होत जातं आणि त्यानुसार आपण एस्केप व्हेलॉसिटी डिटरमाइन करू. E1 इक्वल्स टू E2 आपण करायला गेलो. ठीक आहे. E1 आपल्याला माहित होतं की हाफ एम व्ही स्क्वेअर एस्केप व्हेलॉसिटी व्ही स्क्वेअर एस्केप मायनस जी एम एम बाय आर आणि E2 आपला काय होता, झिरो. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण त्याची मांडणी केली. आता बघा इथला झिरो कटला म्हणजे काय केलं आपण, काय केलं, ह्या जी एम एम बाय आर ला राईट साईडला घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. तो मायनस मध्ये आहे, राईट साईडला घेऊन गेल्यानंतर प्लस मध्ये गेला म्हणजे त्याचं मायनस चिन्ह उडून गेलं. ठीक आहे. हाफ एम व्ही स्क्वेअर एस्केप इक्वल्स टू जी एम एम बाय आर इथपर्यंत आला. आता बघा आपल्याला काय करायचं होतं, एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला काय दिली तर व्ही स्क्वेअर एस्केप व्हेलॉसिटी मध्ये दिलेलं गेलंय. म्हणजे व्ही स्क्वेअर काय, एस्केपचे
त्यामुळे आपण काय केलं, व्ही स्क्वेअर इस्केप इक्वल्स टू 2gmm/rm. ह्या हाफला तिकडे घेऊन गेल्यामुळं हाफचं कन्व्हर्जन 2/1 मध्ये झालं. 1/2 चं 2/1 म्हणजे 2 हा गेला न्यूमरेटर मध्ये आणि m गेला डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजेच काय 2gmm/rm. आता हे वरचं m आणि खालचं m हे कटलं, मी कटवू शकतो. ठीक आहे, कटवलं. व्ही स्क्वेअर इस्केप इक्वल्स टू 2gm/r. ठीक आहे, इथपर्यंत आला. आता व्ही चा स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरला हटवण्यासाठी मी काय केलं, व्ही इस्केप त्याचा स्क्वेअर हटवला आणि ह्याला टाकलं अंडर रूट मध्ये. ठीक आहे, म्हणजे व्ही इस्केप इक्वल्स टू √ 2gm/r. आता आपल्याला माहित होतं सिन्स g इक्वल्स टू gm/r² आपण पहिल्यांदा पाहिले आणि त्याच जर आपण बघा रिअरेंजमेंट केलं, ह्या gm ची व्हॅल्यू जर आपण काढली तर gm ची व्हॅल्यू काय येणार, gr² इक्वल्स टू gm. ठीक आहे, इथपर्यंत आलात. आता मी ह्या gm ला काय करणार, मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये gm ला पुट करणार, म्हणजे gm ची व्हॅल्यू gr² आहे, मी ती ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. करू शकतो डेफिनेटली. v इस्केप इक्वल्स टू √ 2gm/r. मी काय केले, gm ची व्हॅल्यू gr² पुट केली. आता वरी r² आहे, खाली r आहे, खालचा r वरचा r, एक r कटला म्हणजे कटून गेला, नाहीसा झाला. ठीक आहे, म्हणजे v इस्केप इक्वल्स टू √ 2gr. एक r कटल्यामुळं त्याचा एक r व्हॅल्यू राहिली, म्हणजे काय रेडियस राहिला, म्हणजे v इस्केप इज इक्वल टू √ 2gr असं म्हणू शकतो. आता आपल्याला g ची व्हॅल्यू माहिती आहे काय, 9.8 मीटर पर सेकंड आहे, म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. 9.8 मीटर पर सेकंड आहे म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि आपला r काय आहे बघा, r म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. आता रेडियस ऑफ अर्थ का पकडला असं म्हणचाल तर E1 काय होतं आपली, द एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, आणि त्यामुळे आपण त्याला काय केलं, रेडियस ऑफ अर्थ कन्सिडर केलं. ते काय होतं 6.4 × 10⁶ किलोमीटर. ती कशी डिराईव्ह झाली आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. त्याची व्हॅल्यू आपण काय केली, अंडर रूट मध्ये पुट केली. आपण काय v इस्केप इक्वल्स टू 2 × 9.8, g ची व्हॅल्यू, r ची व्हॅल्यू 6.4 × 10⁶ अशी पुट केली. ह्याला आपण सोडवत गेलो आणि सोडवत गेल्यानंतर आपल्याला कळलं की त्याची व्हॅल्यू आली 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे काय, v इस्केप इक्वल्स टू 11.2 किलोमीटर पर सेकंड, म्हणजे आपली इस्केप वेलोसिटी ही 11.2 किलोमीटर पर सेकंड ताकदीची आहे किंवा स्पीडची आहे, किंवा आपण त्या वेलोसिटीला जर 11.2 किलोमीटर पर सेकंड फेकलं तर आपल्या ती वेलोसिटी काय होते, आपल्या अर्थच्या सरफेस पर्यंत जाण्याचं काम करतं. एखादा ऑब्जेक्ट जर एवढ्या स्पीडने फेकला तर सरफेस ऑफ अर्थ पर्यंत जाण्याचं काम करतो, पण ह्यापेक्षा जर जास्त स्पीडने आपण फेकलं तर काय होईल, तो अर्थच्या सरफेसला काय करेल, एस्केप करून जाईल. म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करेल, तो एस्केप करत जाईल. म्हणजेच काय, मग आपल्याला जे स्पेसक्राफ्ट पाठवायचे असतात मूनवर किंवा अदर प्लॅनेट्सवर, त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, ऑफकोर्स एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्तच असली पाहिजे. ठीक आहे, म्हणून त्यांची व्हेलॉसिटी ही एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्त असते. मग आपण हे कशासाठी शिकतोय, एवढा हा म्हणजे मांडलं सगळं हे केलं ते आपण कशासाठी करतोय बघा. सायन्स फील्ड कशी आहे, आपल्याला नवीन शोध करत चाललात. आपण आता पृथ्वीला एवढं घाण करतोय तर आपल्याला एक दुसरा पर्यायी ग्रह शोधलाच पाहिजे. नवीन जीवन कुठं उत्पत्ती झाले हे पण पाहिलेच पाहिजे. ठीक आहे, सायन्स इज ऑल अबाउट काय म्हणतात त्याला, क्युरियसनेस. ठीक आहे, त्यामुळं आपण हे सगळं शिकत आलो आणि त्यामुळे आपण जेव्हा स्पेस क्राफ्ट वगैरे पाठवतो बघा, आपला इस्रो बघा स्पेस क्राफ्ट वगैरे पाठवतो. आता इंडिया तर खूप पुढे गेलाय, इस्रोनं आपलं खूप नाव केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हीही प्रयत्न करा की अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याचा आपल्याला प्रयत्न असावा आणि आपण अशा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन देशासाठी काहीतरी कंट्रीब्यूट करावं. ठीक आहे, कंट्रीब्यूट करणे म्हणजे काय, सेनाच फक्त कंट्रीब्यूट करते का असं आहे का, नाही. आपले सायंटिस्ट लोकही खूप कंट्रीब्यूट करतात. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, असं काहीतरी चांगलंसं शिकून चांगलंसं करून आपल्या देशाच्या सीमेवर म्हणा किंवा इस्रो सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन काहीतरी चांगलं केलं पाहिजे. ठीक आहे, हे सगळं शिकून घ्या, ह्याच्या नोट्स घेत चला. आपल्या पहिल्या सायंटिस्टची आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, पहिला सायंटिस्ट कोण होता, सर आयझॅक न्यूटन, जो ग्रॅव्हिटेशन मध्ये आला होता. ठीक आहे, सर आयझॅक न्यूटन काय म्हणला होता, त्याचा जन्म मृत्यू आपल्याला दिला गेलेला आहे 1642 ते 1727. ठीक आहे, तो जन्म आणि मृत्यू त्याचा तेव्हा झाला. तो कुठं जन्माला आला, इंग्लंडमध्ये. त्याने काय केलं बघा, ही गेव लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन, थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. त्याच्या बुक प्रिन्सिपिया नावाच्या बुक मध्ये त्याने हे सर्व दिलं. ठीक आहे, विथ हिज थिअरी मॅथमॅटिकली डिराइव्हड केपलर्स लॉ. केपलरनी फक्त लॉ दिले होते, त्याला मॅथमॅटिकली डिराइव्ह करण्याचं काम सर आयझॅक न्यूटननी केलंय. ठीक आहे, आणि त्यांचं वर्क कशात होतं बघा, त्यांचं वर्क होतं लाईट मध्ये,
साऊंडमध्ये, हीटमध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये. म्हणजे बघा तो सायंटिस्ट किती मोठा होता, त्याचं वर्क एवढ्या सगळ्यामध्ये होतं. इन्व्हेंटेड न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स कॉल्ड कॅल्क्युलस. म्हणजे त्यांनी स्वतः एक कॅल्क्युलस नावाची मॅथची ब्रांच ही इन्व्हेंट करून टाकली. ठीक आहे. आणि काय केलं बघा, फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता हे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणजे काय ते तुम्ही मला शोधून सांगायचं. ठीक आहे. ह्या रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचं प्रिन्सिपल काय किंवा ते कसा बिल्ड करण्यात आला ते मला एका कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी खूप ग्राउंड ब्रेकिंग वर्क केलंय असं आपल्याला दिसतं. म्हणजे सायन्स फील्ड ही पुढे घेऊन जाण्याचं काम असे सायंटिस्ट लोक करत असतात. त्यामुळे आपण इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट बघत असतो. ठीक आहे. दुसरा सायंटिस्ट आहे जोहान्स केपलर. केपलरनं काय म्हणलं बघा, त्याचा जन्म आणि मृत्यू कधी झाला, 1551 मध्ये जन्मला, 1630 मध्ये मृत्यू पाला. म्हणजे जवळपास 79 वर्षाचा होता बिचारा. ते बघा, म्हणजे आपण जे अगोदर सर आयझॅक न्यूटन पाहिला त्याचा जन्म कधी झाला, 1642 मध्ये. म्हणजे हा मेल्यानंतर 12 वर्षांनी त्याचा जन्म झाला. आणि तेव्हा त्याने ह्याचं वर्क यूज केलं बघा. ठीक आहे. म्हणजे सायंटिफिक वर्ल्डमध्ये असं होतं की पहिला जे वापरले त्याचा वर्क आपण जर यूज करू शकतो त्याला सांगून वगैरे किंवा त्याला क्रेडिट वगैरे देऊन. ठीक आहे. त्याने कोण होता, जर्मन ॲस्ट्रॉनॉमर अँड मॅथमॅटिशियन. ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे खगोलशास्त्री होता आणि गणित शास्त्रज्ञ असंही म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. कुठं, जर्मन म्हणजे जर्मनीचा होता तो बिचारा जोहान्स केपलर. 1601 मध्ये त्याला काय केलं, अपॉइंटेड ॲज रॉयल मॅथमॅटिशियन. हा इंटरेस्टिंग स्टोरी आहे बघा. रॉयल मॅथमॅटिशियन, त्याच्या अगोदर कोण होता, त्याचा गुरु ब्राहे नावाचा हा सायंटिस्ट रॉयल मॅथमॅटिशियन होता. तो काय करायचा, त्याच्या अंडर ह्याने काय केली, इंटर्नशिप केली किंवा त्याच्या अंडर ह्या केपलरनी काम करण्याचं काम केलं. आणि त्या ब्राहे या नावाच्या सायंटिस्टनं बिचाऱ्यानं खूप काम केलंय. ठीक आहे. पण त्याचा फायदा उचलला कोण, केपलर नावाच्या सायंटिस्टने. म्हणजे कोण, जोहान्स केपलरने. त्यानं काय केलं, युज्ड ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेटरी पोझिशन्स मेड बाय ब्राहे. ब्राहेने काय केलं होतं, प्लॅनेटरी जे पोझिशन असतात प्लॅनेटच्या त्याचं ऑब्झर्वेशन अगोदरच केलं होतं आणि त्यानं लिहून ठेवलं होतं. आणि त्या लिहून ठेवलेल्या ऑब्झर्वेशनवर, त्याच्या नॉलेजवर केपलरने काय केलं, डिस्कवर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स. आपण त्याला आज केपलर्स लॉ ऑफ मोशन असं म्हणतो. ठीक आहे. हिज वर्क युज बाय न्यूटन ऑस्सिलेटिंग लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता यानं काय केलं होतं, ब्राहेचं वर्क यूज केलं होतं. आता त्याचं वर्क कोण यूज केलं, न्यूटनने. आणि न्यूटनने काय सांगितलं, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अशा प्रकारे आपला चॅप्टर इथे संपलाय आणि आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा पूर्णपणे संपवलाय. त्या अगोदर मला एक तुम्हाला म्हणजे सांगायचं आहे की डू यू नो हा जो सेक्शन आहे पुस्तकातला, त्याला काय करा, त्याला तुम्ही पहा आणि त्याच्याविषयी माहिती गोळा करण्याचं काम करा. काय करेल ते सायंटिफिक तुमच्या माइंडला थोडीशी चालना देण्याचं काम करेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर पूर्णपणे संपवलाय आणि आपण भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नेक्स्ट चॅप्टर सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.